मी आलेली आहे शाळेतून आणि मम्मीनं बनवलेली ही इडली आद्या ग बघा आणि सांबार बघा मस्तपैकी इडली 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 केली. इडली आहे ती मोमो आहे किती छान बसलं बघ ती होती. अगं आद्या हे बघा मारामारी. आद्या खा पटकन. नाही मारायचं. सांग परी कसं झालंय. मसाले मस्त झालं. मस्त झालंय. तू मारामारी झाली का तुझी करून. हं? आद्या जरा शांत बसून खा ना ग आद्या. कंटाळा आली. बस आता खा. झालं बस. बस आम्हाला पण खाऊ दे. तू पण खा. एकदम स्पंजी स्पंजी झाले. मस्त एकदम. हे सांडून ठेवलं. कोणी सांडलं हे. खा पटकन. हाताला धरून घेऊन ये. घ्यायला गेले पप्पाला. बघा आणत्या का. मला फक्त सांबार कशी आहे दोघांचं बोलणं चाललंय बाहेर. मम्मीनं बोलवलंय कसं आहे. आणलीस का तू. गरम गरम केली. 4:30ला करायला घेतलं मी सगळं. साईडला चाललं 5:30. 4:30ला करायला घेतलं सगळं. हे बघा घेऊन आले पप्पा. घेऊन आले बघा. त्याशिवाय पोरगे काय नाही. ऐक खाली बसाय सांग. देत्या मी. तू मध्ये मध्ये येऊ नको. गडबड किती लागला. किती गडबड बघा. देत्या मी. देत्या मी देते. हा देते. थांब ग. कोण आहे हे. तुझं कोण आहे. तुझे पप्पा आहेत हो. तू पण नाही हो. तुम्ही पण बसा की हो खाली. सगळं पप्पा बरोबर असते या पोरगीच. खाली बसा. बस खाली. खाली या. हे बघा बघितलं का पंगत कशी पप्पांबरोबरच पडतेची. आता ती शांत बसून खायली बघा. हे बघा पप्पाची लाडू. तुम्ही खावा की आता. तू एक घास बरं राहू दे. कसं झालं. नाही खाल्लं. तुम्ही नीट असं खाल्लंच नाही. चपात्याने आमटी कसं खायला. मी पण तशीच खाते. त्याशिवाय भाजी चांगली झाली. भाजी चांगली झाल्या. इडली उलट कसली भारी स्पंज झाल्या. झाल्या ना. झाल्या ना आद्या. आलेली आहे आता स्नेहाला तर आलेली आहे आता स्नेहा. चुकलेला. हिला आधी बघा. हिला ताप आलाय. या पोरगीला कोण ताप आलाय म्हणेल का सांगा. आता तिला इडली दिली खायला. बघूया कशी झाले म्हणते. स्नेहा मॅडम आज लेट आली. बोल आता. इडली कशी चालले.
नाही खाल्ली तिनं, आज नाही खाल्ली. इडली खूप स्पॉन्जी झाली आणि इडलीपेक्षा सांबार एक नंबर. आम्ही नुसतंच हिला सांगितलेलं येताना लवकर ये, आज इडली बनवणार आहे. तरी पण ती यायची तशी 6 वाजता आली. मग किती वेळ वाट बघणार म्हणून आम्ही नाश्ता करून घेतला. मग या आधी आमचं खाऊन झालं तेव्हा या आधी. आणि ह्यांना आम्ही जबरदस्ती 2 इडल्या चारलेल्या आहेत. आद्यानं खायलाच बसे ना ग, पप्पांना घेऊन आली, खाली बसली, त्यांच्या बरोबरच बसली मांडी घालून. होय पिल्लू, अय पिल्लू, होय एक काय डायनो माहिती, दाखव की. काय माहिती तुझं पार्सल आलंय बघ. डायनो दाखव. तसं नाही तू परी आता आल्या आल्या बसले अभ्यासाला, नको म्हणताना पण थोडा वेळ बसायचं नाही. आणि स्वेटर घाला, जरा थंडी आहे भरपूर. मी पण घालते स्वेटर. तर हे गाईज मी लावते स्टडी टेबल. तर पूर्ण म्हणजे सामान आता कसं खूप झाले, वह्या पुस्तकं ते, मग थोडेफार जे कोल्हापुरामधून पुस्तकं आणलेली ते आता इथं बाहेरच होते. मग ते आता इथे ठेवणार, पूर्ण लावणार. आणि सगळे पेन वगैरे कुठेही मला काही गावातच नव्हतं. म्हणजे तर आज आता अभ्यास पण नाही आहे, म्हणजे आता लावून घ्या. हे बघा आदू. आणि तर आम्ही चाललो आहोत मॅडमच्या घरी आता. परी पण आवडते. अभ्यास झाला, थोडासाच होता आज. होय अगं पडेल की अध्या. चला दादा आम्ही तिथे जाऊन भेटतो. आम्ही आलो आहोत मॅडमकडे. आल्यावरती चायनीज आणलेलं, तर परीनं वगैरे खाल्लेलं आहे. आणि आता मॅडम आम्हाला जेवूनच पाठवणार आहेत घरी. मी त्यांना इडली वगैरे घेऊन आलेली मॅडमना. तेव्हा मॅडम बनवतात आमटी. आणि ही आमटी असते वांग्याची, पण एवढी टेस्टी असते ना मॅडमची आमटी, बापरे. आणि आता तेच बनवायची चालली. आणि परीला तर लय आवडते मॅडमची आमटी. म्हणती मॅडमसारखं बनव. म्हणजे आम्ही सगळी मॅडमच म्हणतो, फक्त आध्या अशी आहे की ती आईच म्हणती. आणि बरोबर आम्ही कॉर्नर इकडं आलो निघून, तर म्हणती आईकडे जायचं आहे. म्हणजे तिला पण कसं कळतं बघा, रोड लक्षात असतो. आणि आलेल्या दादाला शोधती. पॉलिटिकल सायन्स म्हणजे नागरिकशास्त्र. आणि आता दीदी ते नाहीये, दीदी बडोद्याला आहे. जाईल तसं ते नाव बदलतं. तर मॅडमच्या घरी मॅडम, दादा आणि विशू एवढेच असतात. झाली आमटी, पण ही आमटीच बेस्ट लागते एकदम. तुम्हाला 9वीत गेल्यावर ते पॉलिटिकल सायन्स होणार. दोघींचं चाललंय शाळेचं. ही काय काय प्रश्न विचारते, ह्या काय काय उत्तर देतात. आणि बाहेर चालली मस्ती. हे बघा ह्यांचा दंगा कसा चाललाय. क्रिकेट खेळायचं चाललंय आद्याचं. हे बघा दादा बसले, स्नेहा, आमची ऑल फॅमिली तर तयार झाली आता. काय फक्त दीदीच नाहीये. आणि मॅच बघायची चालू आहे. क्रिकेट लवर.
बाउंड्री एक घागरी तर सगळे बसून मस्ती वगैरे करतात आणि मॅडमचं चाललं जेवण. ते चिमटे ठेव सगळे बॉक्समध्ये ते डब्यात ठेव चिमटे तो काय बॉक्स तिथंच आहे खुर्चीच्या खाली आहे सगळा पसारा बघ की बघ चिमटे. क्रिकेट खेळायचं चालू आहे. तुला हे बघा बॉल. तर दादाला दमवायचं चालू आहे. ऐक गो. ए हळू की. मला माहितीच नव्हतं लागले ते. टीचर बोलली तशी. नाही तशीच पाळ असती. तुला कळलं नसतं आदरा थोडी चपाती चालू आहे खायला घालायची. इथं वर अजून दमवाले बघा. कोण आहे भैया हे दीदी तू पण भैया परी हे बघ की बघ काय ते काढून दाखवाले दीदीला लागली बघू तू इथे हे बघ दीदीला ती हात लावायला जाते अहो. हा कसं असं आहोत आणि इथं कार्यक्रम चाललाय दूध पाजवायचा. आणि स्टिकर आल्याला मी तर फ्रीजवर पराक्रम केलाय. स्टिकर चिटकवलेत. तिने एक नेलं असलं मी घेणार आहे.